नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत गावाने संकल्पच्या एसएससी आणि रेल्वे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असंच काहीतरी एसएससी सोबत झालं यावर्षी. एसएससी वर खूप सारे आंदोलन एसएससीच्या अगेन्स्ट चालू होते. मागच्या काही महिन्यापासून आपण बघताय जून जुलै पासून जे आंदोलन चालू झाले, तर ऑगस्ट मध्ये देखील खूप मोठं 24 तारखेला आंदोलन दिल्लीमध्ये करण्यात आलं. फायनली त्या आंदोलनाला काही अंशी यश मिळालंय असं म्हणता येईल. तर ते आपण समजून घेऊयात नक्की. आजचं जे हिडिंग जे तुम्ही बघितलं, नॉर्मलायझेशन बंद, एसएससी रिफॉर्म्स, तर यामध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत आपल्यासाठी चांगल्या, आपल्या दृष्टीने ऍज अ ऍस्पिरंट आपल्या दृष्टीने काय महत्वाचं ते आपण समजून घेणार आहेत. त्या अगोदर बघा, ज्या मुलांना संकल्प सोबत एसएससी ची प्रिपरेशन करायची, ऑफलाईन बॅच हवी आहे, त्यासाठी बघताय तर बघा, संकल्पची नवीन ऑफलाईन बॅच 4 ऑक्टोबर 2025 पासून सकाळी 7:30 ते 12:30 या वेळेत होणार आहेत. डेमो लेक्चर्स अवेलेबल असतील 4 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान. महाराष्ट्रातली बेस्ट टीम यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे. ठीक आहे. ज्या मुलांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही संकल्प 247 ऍपवरती जाऊन बघा. त्या ठिकाणी ऑलरेडी एक बॅच अवेलेबल आहे, ती देखील बॅच तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना बँकिंगचं प्रिपरेशन करायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी अल्फा 2.0 ही बॅच अवेलेबल आहे. ही बॅच 9 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत ही बॅच तुम्हाला डेमो अवेलेबल असतील. दुपारी 12:30 ते 5:30 बॅचचा टायमिंग असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स कडनं देखील या ठिकाणी तुम्हाला कोचिंग मिळणार आहे बँकिंगची. ठीक आहे. तर जे मुलं बँकिंगसाठी इंटरेस्टेड आहेत तर त्यांनी ही बॅच ते जॉईन करू शकतात. ओके, चला येऊयात आपल्या न्यूज वरती. तर जसं या ठिकाणी बघा, एक आर्टिकल आहे आजच, एक न्यूज आर्टिकल. याच्यामध्ये त्यांनी सांगितले की एसएससी एग्जाम एक शिफ्ट में ही चेअरमन. ही सगळ्यात महत्वाची डिमांड होती, जे काय आंदोलनकर्ते दिल्लीमध्ये आंदोलन करत होते एसएससी विरोधात. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पूर्वी काय व्हायचं, मेन्स या 3 ते 4 शिफ्ट मध्ये व्हायच्या आणि नॉर्मलायझेशन मध्ये खूप चांगले विद्यार्थी मागे राहून जायचे. ठीक आहे. आता ती गोष्ट न हो यासाठी एसएससी खूप मोठं पाऊल उचललंय, ते म्हणजे सिंगल शिफ्ट मध्ये. एसएससी चेअरमनने क्लिअरली सांगितलंय की जी एसएससी सीजीएल एक्झाम होणार आहे आता अपकमिंग, ती एका शिफ्ट मध्ये घेण्याचं यांचं नियोजन चालू आहे. त्या दृष्टीने हे रिऑडिट पण त्यांनी ऑलरेडी सुरू केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा कन्सर्न होता की हजार किलोमीटर दूर, 1,500 किलोमीटर दूर सेंटर विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते. ते देखील आता सेंटर्स 100 किलोमीटरच्या आत देण्याचं यांचं नियोजन आहे. आता ते कितपत सत्यात उतरते ते देखील पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरेल. 9 सप्टेंबर पासून एक्झाम चालू होणार आहे सीजीएलची, परंतु त्याच्यावर देखील अजून साशंकता आहे. ती 9 सप्टेंबर पासून होतीये की पुढे जाते, त्याबद्दल अजून काही आपल्याकडे न्यूज नाहीये. जशी न्यूज येईल त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येईल. सध्या ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे की जे सेंटर्स आहेत ते 100 किलोमीटरच्या आत तुम्हाला मिळणार आहेत, ज्याने तुमची 1-1 जी होत होती ती 1-1 कमी होईल. आणि दुसरं म्हणजे एसएससी ची मेन्स एक्झाम सिंगल शिफ्ट मध्ये होणार आहे. प्री नाही, प्रीला सिंगल शिफ्ट मध्ये घेणं पॉसिबल नाहीये, परंतु मेन्स सिंगल शिफ्ट मध्ये तुमची होणार आहे. याच न्यूज आर्टिकलला आपण थोडंसं समराईज केलंय 4 पॉइंट मध्ये. पहिला पॉइंट, एसएससी एक्झाम 1 शिफ्ट, मग याच्यामध्ये फक्त मेन्स लिहायचं राहिलं माझ्याकडनं. एसएससी ची मेन्स एक्झाम सिंगल शिफ्ट मध्ये होणार आहे. त्यासोबत एक्झाम सेंटर्स जे आहेत तुम्हाला 100 किलोमीटरच्या आत देणार आहेत. आणि अजून महत्वाचा मुद्दा की जर मेन्स सिंगल शिफ्ट मध्ये होणार आहे तर नॉर्मलायझेशनची गरजच पडणार नाही. तुमचे जेवढे मार्क्स आहेत तेवढेच मार्क्स राहतील. त्यामुळे नॉर्मलायझेशन या ठिकाणी हटण्यात येणार आहे मेन्स मध्ये. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी मला आज सांगायचं होतं. त्यानंतर रिड्यूस ट्रॅव्हल बर्डन, more exam centers will be open so that 90% candidate gets center within 100 किलोमीटर and 200 किलोमीटर लिमिट फॉर द रिमेनिंग. ठीक आहे. 100 ते 200 किलोमीटरच्या आत तुम्हाला सेंटर्स मिळणार आहेत 90% विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर बघूयात आता कितपत एसएससी त्याच्या स्टेटमेंटवरती टिकतंय हे देखील बघणं महत्वाचं ठरेल. ठीक आहे. लवकरच कळणार याबाबत. बाकी तुमचे पण अजून काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, ठीक आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, एसएससी सीजीएलची जी ऑफलाईन बॅच आहे, पहिल्या बॅचला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला. त्यानंतर ही आपण सेकंड बॅच या ठिकाणी लॉन्च करतोय. पहिली बॅच आपली जून मध्ये होती, आता ही ऑक्टोबरची आपली बॅच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आहे बघा, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जेव्हा सरळ सेवा बंद होणार आहे, तुम्हाला माहिती आहे 31 डिसेंबर लास्ट डेट आहे. सरळ सेवा ही एमपीएससी शिफ्ट होणार आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी राहील एसएससीच्या सिंगल शिफ्ट मध्ये. जसं एमटीएस एक्झाम आहे, एसएससी जीडी आहे,
सिंगल एक्झाम आणि फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी मिळतंय तुम्हाला, एक एक्झाम आणि गव्हर्नमेंट नोकरी, ठीक आहे. त्याची संधी या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तर जे विद्यार्थी नंतर जर तुम्हाला पर्याय शोधायचा असेल त्यापेक्षा अगोदरच त्याची तयारी का नको, ठीक आहे. एकदमच सरळ सेवा बंद झाली आणि हातात काहीच मिळणार नाही, त्यापेक्षा आताच एसएससी तयारी चालू करा, एक पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होऊन जातोय, ठीक आहे. तर ही ऑफलाईन बॅच 4 ऑक्टोबर पासून तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असेल, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे. टायमिंग आहे सकाळी 7:30 ते 12:30. डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे 4 ते 7 ऑक्टोबर. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, इन्क्वायरी करायची असेल तर खाली या ठिकाणी नंबर दिलेला आहे, क्लासचे 2 नंबर दिलेत, ठीक आहे. याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. त्यानंतर ऑनलाईन बॅच बद्दल मी सांगितलं, जी ऑलरेडी 26 जूनला चालू झाली, तीच बॅच ऍपवरती अवेलेबल आहे, संकल्प 247. त्याच्यावरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता. झालेले लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असतील 1 वर्षासाठी, ठीक आहे. ओके, ठीक आहे. एवढीच अपडेट होती मित्रांनो. बाकी माझा पर्सनल नंबर पण शेअर केला मी, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्राम करू शकता, ठीक आहे. धन्यवाद. चला भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.